आईला 2 दिवस आपल्या घरी नेऊ, तिचे आदरातिथ्य करू या आनंदात घराच्या दिशेने जात असताना कारने आईवर झडप घातल्याने वैशाली गायधनी यांचा आईला घरी नेण्याचा आनंद रस्त्यातच हिरावला। भरधाव ट्रकने कट मारल्यामुळे ॲक्टिवा दुचाकीवरील नियंत्रण सुटून रस्त्यावर पडलेल्या मायलेकींपैकी आईला पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरने चिरडल्याने मातेचा लेकीच्या डोळ्यासमोरच करून अंत झाला। काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात सोमवारी दुपारी 3:45च्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावरील पळसे गावाजवळील हॉस्पिटल समोर झाला। या अपघातात ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने सोनाबाई ढेमसे वय 56 राहणार पाथर्डी या महिलेचा जागीच मृत्यू झाला। सोनाबाई ढेमसे हा मुलगी वैशाली संदीप गायधनी यांच्यासोबत दुचाकीवरून पाथर्डी गावातून पळसे येथे चालल्या होत्या। नाशिक पुणे महामार्गावर गुप्ता हॉस्पिटल समोर त्यांच्या दुचाकीला भरधाव आयशर ट्रकने कट मारल्याने वैशाली गायधनी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून तोल गेल्याने दोघीही मायलेकी महामार्गावर पडल्या। त्यांना काही कळण्याच्या आतच पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टर सोनाबाई ढेमसे यांना चिरडून पुढे गेला। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार डोक्यावरूनच ट्रॅक्टरचे चाक गेल्याने हे अपघातात गंभीर जखमी झाल्याने सोनाबाई ढेमसे यांची लेक वैशाली गायधनी यांच्यासमोर करून अंत झाला।